बातमी येते ठाणे विधान परिषदेच्या मतमोजणीच्या संदर्भातली। ठाणे विधान परिषदेच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून अवघ्या काही वेळांमध्ये या निकालाचं चित्र स्पष्ट होईल। दोनही उमेदवारांनी आपल्या विजयाबद्दल आत्मविश्वास व्यक्त केला असला तरीही सध्या शिवसेनेचे रवींद्र फाटक आघाडीवर असल्याचं कळतंय। राष्ट्रवादीच्या वसंत डावखरेंसोबत यंदा शिवसेना भाजपने रवींद्र फाटकांना रिंगणात उतरवलेलं होतं। संख्याबळानुसार शिवसेना भाजपकडे सर्वाधिक मतं असली तरीही दोनही उमेदवारांचं भवितव्य हे अपक्षांच्या 72 मतांवरती अवलंबून असणार आहे। ऋत्विक भालेकर आपला प्रतिनिधी आता आपल्याबरोबर आहे। ऋत्विक, फाटकांच्या विजयाचे बोट झळकू लागलेले आहेत, काय सध्याची परिस्थिती? निश्चित प्राजक्ता, अगदी थोड्या वेळातच निकाल स्पष्ट होईल आणि वसंत डावखरे आपला गड राखण्यात यशस्वी होतात की रवींद्र फाटक यांच्यासाठी आता विधान परिषदेचं दार उघडं होतं हे काही वेळात स्पष्ट होणार आहे। मात्र पहिला राऊंड झालेला आहे। साधारण 500 मतांची मतमोजणी जी झालेली आहे त्यामध्ये आघाडीवरती सध्या महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक आहेत। 300हून अधिक मतं त्यांना मिळालेली आहेत, तर वसंत डावखरे यांना फक्त 189 चा आकडा आतापर्यंत गाठता आलेला आहे। मात्र अजून 2 राऊंड होतील। या 2 राऊंड मधील जे निकाल येतील ते काही वेळातच आपल्याला कळतील। मात्र शिवसेनेच्या शाखेमध्ये आता रवींद्र फाटक यांच्या विजयाचे बोर्ड लागलेले आहेत आणि यावरूनच महायुतीचे उमेदवार जिंकणार याचा आत्मविश्वास शिवसेना भाजपला किती आहे हे स्पष्ट होतं। प्राजक्ता, ऋत्विक, जे 2 राऊंड बाकी आहेत ते कुणाच्या बाजूने जाऊ शकतात? कुठल्या भागातले ते 2 राऊंड आहे याबद्दल काही कळतंय का? निश्चित आता वसई विरार हा जो पट्टा आहे हा खरं तर बहुजन विकास आघाडी इथले मतदार जास्त आहेत जे की जितेंद्र ठाकूरचे आहेत। जितेंद्र ठाकूर यांनी स्पष्टपणे आपला पाठिंबा जो आहे वसंत डावखरेंना घोषित केलेला होता। आता या मतांची जेव्हा बेरीज होईल त्यावेळेस खरा कल कोणाच्या बाजूने हे लक्षात येईल। अगदी काही तासातच हे निकाल स्पष्ट होतील। प्राजक्ता, ऋत्विक, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। ठाण्यातलं पक्षीय बलाबल नेमकं कसं आहे, कोणाच्या बाजूने किती मतं सध्या आहेत ते देखील एकदा जाणून घेऊयात। सेनेच्या मतांचं गणित कसं आहे तर शिवसेना, भाजप आणि रिपब्लिकन पक्ष यांची एकूण 499 मतं आहेत जी फाटकांना मिळणार हे निश्चित आहे। तर वसंत डावखरेंच्या मताचं गणित आपण पाहतोय। राष्ट्रवादी काँग्रेस बहुजन विकास आघाडी जिने जाहीररित्या कबुली दिलेली आहे की ते डावखरेंच्या बाजूने उभे राहणार आहेत, ते समाजवादी आणि मनसे अशी एकूण 458 मतं जी आहेत ती डावखरेंच्या बाजूने असणार आहेत। मात्र निर्णायक मतं जी ठरणार आहेत ती अपक्षांची आहेत। अपक्ष आहेत 48, बसपा आहे 5, MIMचं 1, कोणार्क विकास आघाडीचे 7, सेक्युलर अलायन्सचे 8, कम्युनिस्ट पार्टीचे 4, माकपचे 1 असे 74 मतं जी आहेत ती निर्णायक ठरणार आहेत। आता ही 74 मतं कोणाच्या बाजूने जाणार यावर कुठला उमेदवार विजयी होतो हे ठरणार आहे। मात्र सध्या रवींद्र फाटक हे आघाडीवर आहेत। आणि ठाण्यामध्ये सध्या तरी फाटकांच्या विजयाचे फलक आपल्याला सेनेच्या शाखांबाहेर पाहायला मिळतात। आढावा घेतलाय ऋत्विक भालेकरने। ठाणे विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी अद्याप सुरू आहे, मात्र महायुतीचाच उमेदवार जिंकणार असा आत्मविश्वास शिवसैनिकांना आहे आणि त्याचाच प्रत्यय या ठिकाणी आपल्याला येतोय। हा जो समोर बोर्ड दिसतोय याच्यावरून अखेर भगवा फडकला आणि महायुतीचे जे उमेदवार आहेत रवींद्र फाटक हे प्रचंड मतांनी विजयी झाले। हा बोर्ड या ठिकाणी लागलेला आहे। खरं तर एकच राऊंड मतमोजणीचा झाला असतानाच अशा पद्धतीचा बोर्ड लागणं हाच शिवसेनेचा आणि भाजपचा किती आत्मविश्वास आहे स्वतःच्या उमेदवारावरती हे दर्शवतो। खरं तर हा बोर्ड जो आहे हा शिवसैनिकांचं जे दैवत ठाण्यातलं मानलं जातं आनंद दिघे यांच्या आनंद आश्रम या शाखेसमोर लावण्यात आलेला आहे आणि त्यांचा विजय प्रामुख्याने जो आहे सर्वप्रथम आनंद दिघे यांना समर्पित करण्यात आलेला आहे। कुठेतरी भाजपने भक्कम साथ यावेळेस शिवसेनेला दिली, त्याचाच खरं तर एक रिझल्ट आपल्याला हा बघायला मिळतोय। गेले 24 वर्ष एनसीपीचे वसंत डावखरे यांचं निर्विवाद वर्चस्व जे ठाण्यामध्ये होतं हे उलथवून लावण्याचं काम या ठिकाणी महायुतीने केलेलं आहे। थोड्याच वेळात अंतिम निकाल येईल आणि उमेदवार जाहीर होईल। मात्र अशा पद्धतीने आता ठाण्यात ठिकठिकाणी जल्लोषाचे बोर्ड आणि फटाके आपल्याला पाहायला मिळतील। कॅमेरा पर्सन विनय सोबत ऋत्विक भालेकर, ABP माझा, ठाणे। आणि आताच एक मोठी आणि महत्त्वाची बातमी येते ती म्हणजे रवींद्र फाटक हे विजयी झालेले आहेत। महायुतीचे उमेदवार होते रवींद्र फाटक। ठाणे विधान परिषदेची जी निवडणूक झालेली होती त्यानंतर आज मतमोजणी सुरू होती। वसंत डावखरे जे गेल्या 3 टर्म पासून या ठिकाणी
विधान परिषदेसाठी ठाण्याचं नेतृत्व करत होते, त्यांना धोबी पछाड दिलेली आहे रवींद्र फाटक यांनी आणि रवींद्र फाटक हे विजयी झालेले आहेत। ठाणे विधान परिषदेचे युतीचे उमेदवार आहेत रवींद्र फाटक, ज्यांनी आधीपासूनच यावर्षी विजयाचं फाटक आम्हाला उघडणार असा दावा केलेला होता। मात्र आज सकाळी देखील बोलताना वसंत डावखरे यांनी रवींद्र फाटक हे विजय होऊ शकणार नाही, विजय आमचाच होणार असं म्हटलेलं होतं। ऋत्विक भालेकर आपल्याबरोबर आहे। ऋत्विक, निकाल हाती आलाय, रवींद्र फाटक विजयी झालेत। निश्चित प्राजक्ता, दुसऱ्याच राऊंडच्या अखेरीस डावखरे यांनी पराभव पत्करलेला आहे असं दिसतंय, कारण ते स्वतः या सगळ्या काउंटिंग सेंटरच्या बाहेर पडले आणि माध्यमांना प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की विजयी उमेदवार रवींद्र फाटक यांचं मी अभिनंदन करतो, एवढंच सूचक वक्तव्य करून ते निघालेले आहेत। मात्र अजून रवींद्र फाटक आतमध्ये आहेत। अंतिम निकाल येणं बाकी असलं तरी अनधिकृत रित्या आपण म्हणू शकतो की आता इतकी आघाडी रवींद्र फाटकांनी मिळवलेली आहे की त्यांचा विजय जो आहे हा स्वीकारलेला आहे विरोधकांनी आणि आता विजयाचा जल्लोष सुद्धा या ठिकाणी व्हायला सुरुवात झालेली आहे। प्राजक्ता, ऋत्विक, तू पहिल्यापासून या निवडणुकीवर लक्ष ठेवून होता, कोणते मुद्दे हे रवींद्र फाटकांना फॉर ठरले आणि डावखरेंच्या विरोधात गेले? निश्चित प्राजक्ता, आपण पाहिलं तर गेल्या अनेक वर्षापासूनची परंपरा होती, वसंत डावखरे या सीटवरनं 24 वर्ष निवडून येत होते। मात्र कुठेतरी शिवसेना सत्तेत नव्हती म्हणून ते आतापर्यंत वसंत डावखरे यांना पाठिंबा देत होती। मात्र यावर्षी शिवसेना सत्तेत आहे आणि शिवसेनेने आग्रह धरलेला की वसंत डावखरे यांनी एकतर शिवसेनेतनं लढावं किंवा त्यांनी ही निवडणूक लढू नये अशी आग्रहाची विनंती केलेली होती। मात्र ही विनंती डावखरेंनी फेटाळली आणि शिवसेनेने स्वतः एक उमेदवार त्यांच्या विरोधात उभा केला। कुठेतरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची म्हणावी तशी साथ डावखरेंना मिळाली असं दिसत नाहीये, कारण या संपूर्ण निवडणुकीत फक्त डावखरे एकटे सगळीकडे फिरताना दिसले। इतर जे राष्ट्रवादीचे किंवा काँग्रेसचे या परिसरातले नेते आहेत ते कुठेही ऍक्च्युअली पार्टिसिपेट होताना दिसलेले नव्हते आणि जरी जी समीकरणं आतापर्यंत डावखरे बांधत आलेले होते ती कुठेतरी यांना जमलेली नाहीत हे स्पष्ट होतं। ऋत्विक, तू आपल्याबरोबर राहाच। मात्र वसंत डावखरे यांनी पराभव पत्करलेला आहे आणि त्यांनी विजयी उमेदवाराचं अभिनंदन केलेलं आहे। पाहूयात काय म्हणालेत वसंत डावखरे। आपल्यासोबत वसंत डावखरे आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। निवडणुकीचा निकाल अधिकृतरित्या निवडणूक अधिकारी जाहीर करतील। या निवडणुकीकडे तुम्ही कसं बघितलं? बूम डाऊन राजकारणात आहात, बूम करा ना। ही निवडणूक माझ्यासाठी अटीतटीची झाली आणि मी विजय उमेदवार श्री रवींद्र फाटक यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। सर, नेमकं काय झालं असं वाटतं, कारण की आज सकाळपर्यंत विजयाबद्दल कन्फर्म होता, तुम्हाला माहिती होतं का डाव पुढे होणार आहे? तर रवींद्र फाटक यांचं अभिनंदन केलेलं आहे वसंत डावखरे यांनी आणि या ठिकाणाहून त्यांनी काढता पाय घेतलेला आहे। गेल्या 24 वर्षांपासून सत्तेत असलेले, या पदावर असलेले वसंत डावखरे यांना रवींद्र फाटक यांनी धोबी पछाड दिलेली आहे। महायुतीचे उमेदवार आहेत रवींद्र फाटक, जे यावेळी विजयी ठरलेले आहेत। आतापर्यंत शिवसेना सत्तेत नव्हती आणि यावर्षी मात्र शिवसेना राज्यात सत्तेत असल्यामुळे त्यांनी त्यांचा उमेदवार उभं करण्याचं ठरवलं आणि वसंत डावखरे यांना आधी देखील सेनेने विनंती केली होती की आमच्याकडून लढा किंवा आमचा जो उमेदवार असेल त्याला पाठिंबा द्या, तुम्ही उभे राहू नका। मात्र वसंत डावखरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जोरावरती निवडणूक लढवण्याचं ठरवलं, मात्र त्यांची योग्य ती साथ मिळाली नसल्यामुळे हा पराभव पत्करावा लागला असं विश्लेषण केलं जातंय। तर सेनेच्या आणि भाजपच्या गोटामध्ये विजयी जल्लोष आहे। कसा सुरू आहे हा विजयी जल्लोष, पाहूयात वैभव परबचा आढावा। ठाणे विधान परिषदेचा निकाल लागलेला आहे। शिवसेनेचे उमेदवार रवींद्र फाटक हे विजयी झालेले आहेत। राष्ट्रवादीचे वसंत डावखरे हे या निवडणुकीच्या रिंगणात होते, त्यामुळे वसंत डावखरे विरुद्ध रवींद्र फाटक अशी एक लढाई आपल्याला पाहायला मिळत होते। आपण पाहू शकतो की इकडे मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांचा हा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतो। यांच्या विजयानंतर खरं तर महायुतीच्या आपल्याला पाहू शकतो शिवसेना भाजप झेंडे आपल्याला पाहायला मिळतात। काय प्रतिक्रिया आहे? आपला उमेदवार जिंकून आलेला आहे। आमचा उमेदवार निवडून आल्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहेत। आपला उमेदवार जिंकून आल्यावर खूप अत्यंत आनंद होत आहे। खरं तर रवींद्र फाटकांना बरेच वर्ष ह्या विजयासाठी वाट पाहावी लागली, काय सांगा? रवींद्र फाटक यांना विजयासाठी अनेक वर्ष वाट पाहावी लागली, आज अखेर विजयी झालेले आहेत। अखेर हा सत्याचा विजय आहे। शिवसेना भाजप भीमशक्तीच्या नेत्यांचा कार्यकर्त्यांचा विजय आहे।
प्रचंड मेहनत एकनाथ शिंदे साहेबांच्या आणि कपिल पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली ही लढाई लढली गेली। प्रत्येक शिवसैनिक, प्रत्येक कार्यकर्ता हा मनापासून पोटतिडकीने काम करत होता। त्यामुळे हा प्रचंड मताने विजय झालेला आहे आणि रवींद्र फाटकांचा विजय हा सर्व सामान्य ठाणे आणि पालघर जिल्ह्याचा विजय आहे। आपण पाहिलं की सर्व शिवसैनिक आहेत आणि एकनाथ शिंदेचे आभार मानलेले, त्याचबरोबर विजयाचं सेलिब्रेशन इकडे सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन गजाननसह वैभव परब, एबीपी माझा, ठाणे। त्यामुळे ठाण्यामध्ये विजय जल्लोष सुरू झालेला आहे। मात्र काही वेळापूर्वी जेव्हा रवींद्र फाटक हे आघाडीवर होते तेव्हाच आपल्याला ठाण्यातल्या शिवसेनेच्या शाखांच्या बाहेर असे विजयाचे फलक लावल्याचं पाहायला मिळालेलं होतं। शिवसेनेच्या ठाणे जिल्हा शाखेच्या समोर हा बोर्ड आहे ज्यामध्ये रवींद्र फाटक यांना विजयाबद्दल त्यांचं अभिनंदन केलं गेलेलं आहे। तर एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये ही लढाई आम्ही जिंकलेलो आहोत अशा आशयाचे फलक आपल्याला ठाण्यामध्ये पाहायला मिळतात। त्यामुळे ठाणे विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल हाती येतोय। शिवसेनेचे रवींद्र फाटक विजयी झालेले आहेत। चुरशीच्या लढाईमध्ये डावखर यांना मात दिलेली आहे रवींद्र फाटक यांनी। गेले 3 टर्म वसंत डावखरे हे ठाण्यामधून विधान परिषदेसाठी निवडून जात होते। मात्र यावेळी महायुतीने आपला उमेदवार उभा केला आणि डावखरे यांच्या समोर त्यांनी रवींद्र फाटक यांना उभं केलं आणि रवींद्र फाटक यावेळी विजयी झालेले आहेत।